पॅरिटी चेकरमध्ये काय होणार आहे, आपल्याला पॅरिटी जनरेटरचं एक बिट ह्यामध्ये ॲड करावं लागतं. म्हणजे बघा सुरुवातीला मी काय करतो 2 बिटचं XORिंग केलं, त्याचा रिझल्ट तिसऱ्या बिटबरोबर XOR केलं आणि ह्याचा जो रिझल्ट येणार आहे तो काय करणार आहे, पॅरिटीने जनरेट केलेलं जे बिट आहे ते आपण इथे देतो ना, त्याचं XORिंग इथे करून आपण काय करतोय, पुढे रिझल्ट नवीन XORला देतोय आणि त्या XORसोबत आपण ऑड आणि इव्हनचं जे बिट आहे ते XOR करतो आणि आपल्याला इथे जनरेट काय होणार आहे, इथे पॅरिटी नाही तर इथे एरर जनरेट होणार. ते दाखवणार आहे की तुमचा रिसीव्ह झालेला डेटामध्ये एरर आहे की नाही ते इथे सांगतोय, बरोबर. तर ह्यासाठी आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की आधी जनरेटरमध्ये 3 XOR होते, आता तुम्हाला 4 XOR आहेत. ओके. त्यासाठी किट बघून घ्या. किट आपल्याला 2 पद्धतीचे आहेत. एकामध्ये आपल्याला एक स्विच दिलेलं असते बघा ऑड आणि इव्हनसाठी, बरोबर ना. इथे वरती ऑड आणि इव्हन आहे, खाली ऑड इव्हनसाठी स्विच आहे. पण ह्या दुसऱ्या किटवर तुम्हाला ऑड इव्हनसाठी स्विच नाही, हे की. त्यावेळी तुम्हाला काय करावं लागणार आहे, तर इथे 0 आणि 1 आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे. त्यानुसार तुम्ही जर मला ऑड पाहिजे असेल तर मी 1ला जोडणार, इव्हन पाहिजे असेल तर इथे 0 म्हणजे ग्राउंडला जोडणार, राईट. पण तोच डेटा इथं पण सेट करावा लागतो ऑड इव्हनचा, राईट. त्यासाठी काय करायचं, इथूनच एक वायर टाकायची आणि इथे ऑड इव्हनला सेट करायचं. म्हणजे पॅरिटी जनरेटरला जो सेट केली पॅरिटी, तीच पॅरिटी इथे सेट झाली पाहिजे, बरोबर की नाही. त्यासाठी मी इथे सेट करून घेणार आहे. आता बघूया डेटा ॲप्लाय केल्यानंतर एरर जनरेट होती का ते आपल्याला पाहायचं आहे. आता सुरुवातीला बघा डेटा कोणता देतो आहे मी, सपोज मी तिन्ही 1-1 केलेत, राईट. इथे बघा स्विचवर तिन्ही 1-1 डेटा दिला, राईट. कोणती पॅरिटी सेट सांगितली मला एक्झाममध्ये इव्हन पॅरिटी, सॉरी ऑडने सांगितले, राईट. ऑडने सांगितली म्हणल्यावर 3 1 आहेत म्हणल्यावर इथे LED ऑन होणार आहे का माझा ऑफ होणार आहे, LED ऑफच राहणार आहे. कारण 3 1मध्ये ऑलरेडी ऑड पॅरिटी सेट झाली, त्यामुळे इथे LED एक्स्ट्रा बीट ॲड करायची गरज नाही. आणि जो बीट पॅरिटी आला आहे म्हणजे 0 बीट, बरोबर ना, तो मी इथं काय दिलं, चेकरला देऊन ठेवला. आता इथे पण डेटा बघा, जो डेटा 1-1 दिला आहे तोच मी इथे काय करतो आहे, खाली 1-1-1 ॲप्लाय केला. D0 D1 D2 अशा पद्धतीने हे पण लक्षात ठेवा बरं का तुम्ही. मग इथे 1-1 दिल्यानंतर हे कनेक्शन करून घेतले मी. कनेक्शन केल्यानंतर मला एरर काय येणार आहे का रे, इथे कोणताही एरर येणार नाही. त्याचं कारण जो डेटा मी इथे सेंड केला आहे तोच रिसिव्हरला रिसीव्ह झालेला आहे. म्हणजे इथे कोणतीही एरर नाही, हे किट सर्किट सांगतो आहे. आता आपण एखादी एरर जनरेट करून बघूया. आता डेटा तर 1-1 सेंड केला आहे, त्यामध्ये काहीच बदल करायची गरज नाही. इथे मात्र मी बदल करतो आहे, ते पहिले बीट काय करतो आहे, आता 0 केले. म्हणजे डेटा माझा आता काय झाला आहे, 1-1-0 केलं आहे मी. खालून चेक करायचं, 1-1 आणि हा 0 सेट केला आहे. म्हणजे डेटामध्ये एक बीटमध्ये मी चेंजेस केलेत, म्हणजे हे सर्किटने एरर जनरेट केला पाहिजे. हे बघा एरर दाखवला, बरोबर की नाही. अशा पद्धतीने हे सर्किट आपल्याला हे करायचं आहे, स्टडी करायचं आहे. मग एखादा कॉलमच घेऊन बघा, एक डेटा समजा एक्झाममध्ये तुम्हाला डेटा दिला 1-1-0, राईट. तुम्हाला सांगितले की इव्हन पॅरिटीने मला परफॉर्म करून दाखवायचं आहे, राईट. इव्हन पॅरिटीने परफॉर्म करायचं आहे. मग सुरुवातीला एरर बीट म्हणजे D0 D1 D2 तुमचा जो तुम्हाला दिला आहे तोच असतो, हा 1-1-0, राईट. तो सुरुवातीला पहिल्यांदा ते एक्झाम्पल घ्यायचं आहे, तसं ॲप्लाय केल्यानंतर एरर काय येणार आहे, 0, राईट. इथे काय येणार, एरर, नो एरर डिटेक्टेड असायचं. शॉर्ट फॉर्ममध्ये नाही लिहायचं, फुल फॉर्ममध्ये लिहायचं, ठीक आहे. नो एरर डिटेक्टेड, राईट. एरर बीट हा कॉलम नाही लिहिला तर चालेल, त्याचं काही एवढा विषय नाही, ओके. आता नेक्स्ट बघा, त्याच डेटामध्ये काय मी चेंजेस करतो आहे बघा. मी D0चं बीट बदलतो, म्हणजे 1-1-0 मध्ये आता काय करतो मी 1-1-1 सगळे स्विच आता 1ला सेट करून घेतो, राईट. आणि जो बीट चेंजेस केला आहे तिथे मी सर्कल केले, स्क्वेअर. तुम्हाला एक्झाममध्ये असं स्क्वेअर करावं लागणार आहे, ओके. तो केल्यानंतर LED ऑन होणार आहे का रे, ऑब्व्हियसली इथे LED ऑन होणार आहे, 1, राईट. म्हणजेच काय, एरर डिटेक्टेड, आपलं किट बरोबर काम करतं आहे. नंतर मी 1-1-0ला काय बदलतो आहे, हा 0-1चा 0 करून घेतो, बाकी डेटा आहे तसाच, म्हणजे एरर जनरेट झाला 1, राईट. अशा पद्धतीने जेव्हा एक बीटमध्ये तुम्ही चेंजेस करता तेव्हा ते किट तुम्हाला 1-1
एरर दाखवत आहे, राईट. पण जेव्हा तुम्ही 2 बिटमध्ये बदल करता, राईट, रिसिव्हिंग एंडला जेव्हा 2 बिटमध्ये डेटा चेंज होतो, तिथे बघा मी 2 सर्कल केले तिथे. जेव्हा 2 बिट करतो तेव्हा एरर हा यायला पाहिजे, त्या सर्किटने एरर दाखवायला पाहिजे, पण ते दाखवत नाही. याचा अर्थ आपला LED ऑफ राहतो आहे, म्हणून मी ते 0 सेट करून घेतलं, बरोबर. कॉलममध्ये 0 लिहायचं. पण हाच ॲक्च्युली आपला ड्रॉबॅक आहे. तुम्हाला एक्झाममध्ये ड्रॉबॅक विचारतील, तर पॅरिटी चेकरचा ड्रॉबॅक काय आहे की तो फक्त 1 बिटच चेक करतो, एरर दाखवतो, बरोबर. 2 बिटमध्ये जर एरर आले असतील तर हा सर्किट त्यामध्ये एरर नाही असं दाखवतो आहे बघा. 0 म्हणजे काय, एरर नाही असं तो दाखवतो आहे. एरर नॉट डिटेक्टेड, हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. ओके. तर ह्या टेबल कसा लक्षात ठेवणार तुम्ही, पहिल्यांदा डेटा कोणता ट्रान्समिट केला आहे तो किटमध्ये बदलायचा नाही, आहे तसाच ठेवायचा, राईट. पॅरिटी कोणती तुम्हाला एक्झाममध्ये सांगितली त्याचा एक कॉलम येणार. नंतर रिसीव्ह डेटा म्हणजे चेकरच्या वेळी आपण जे स्विच बदलणार आहेत ते D0, D1, D2चे 3 कॉलम येतील. नंतर जर एरर येत असेल तर तो एक कॉलम येणार 0 किंवा 1. आणि रिमार्क कॉलम काय येणार आहे त्यामध्ये, एरर डिटेक्टेड असेल एरर डिटेक्टेड, नो असेल तर नो डिटेक्टेड, कांट असेल तर कांट डिटेक्टेड. ओके. हे एरर बीट पोझिशन तुम्ही नाही लिहिलं तर चालेल, काही एवढे हे नाही. ओके, ठीक आहे.